ओके. सो फंक्शनचा आपला हा तिसरा लेक्चर आहे आणि हा तिसरा लेक्चर मी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बेसिकली अपलोड करतोय. लाईव्ह स्ट्रीमिंग आता चेक केलं होतं मी ऍक्च्युली, बट लाईक इंटरनेट कनेक्शन स्लो असल्यामुळे तो व्हिडिओचा इनपुट नव्हता घेत. ओके, सो तो एरर येत होता थोडासा. सो हा जो सेशन आहे हा मी रेकॉर्ड करून बेसिकली अपलोड करतोय. ऑलरेडी पहिले 2 लेक्चर्स झालीत फंक्शनची. त्यातला जो फर्स्ट लेक्चर होता त्यामध्ये आपण डोमेन अँड रेंज, ओके, डोमेन अँड रेंज वरती क्वेश्चन्स पाहिली होती. जो कालचा आपला सेकंड लेक्चर होता, तर सेकंड लेक्चर मध्ये आपण कंपोजिट फंक्शन, देन इनव्हर्स फंक्शन, ओके, कंपोजिट फंक्शन, इनव्हर्स फंक्शन पाहिला होता. देन ऑड इव्हन फंक्शन, ऑड फंक्शन, इव्हन फंक्शन, ओके, हा एक कॉन्सेप्ट पाहिला होता. या व्यतिरिक्त मेन जो पार्ट होता कालच्या लेक्चरचा आणखीन एक, तर तो पिरियड ऑफ फंक्शन होता. म्हणजे एखाद्या पिरियडिक फंक्शनचा पिरियड कसा शोधतो आपण. ओके, तर त्या रिलेटेड काही न्यूमेरिकल्स होती. आणि जो हा थर्ड लेक्चर आहे आजचा, ओके, हा लास्ट लेक्चर आहे, थेरॉटिकली लास्ट लेक्चर आहे. ओके, या व्यतिरिक्त मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती गुगल फॉर्मचे लिंक्स पाठवलेले आहेत, ओके, डाऊट्ससाठी. तर त्यावरती तुम्ही डाऊट्स अपलोड करा. आणखीन एक 2 लेक्चर किंवा 2 ते 3 लेक्चर बेसिकली कंडक्ट करवण्यात येतील. ज्यामध्ये फंक्शनचे तुम्ही जे विचारलेले डाऊट्स आहेत, तर त्यातील थोडेसे अवघड डाऊट्स बेसिकली लेक्चरमध्ये मी कंडक्ट करेन. मे बी 2 लेक्चर होतील और 3 लेक्चर होतील. ओके, ते सर्व डाऊट्स तुमचे कव्हर करण्यात येतील. अँड देन त्यानंतर आपण त्याच्या पुढचा लेसन बेसिकली आपण प्रिपरेशनसाठी घेणार आहोत. तर ठीक आहे. सो आजचा जो कॉन्टेंट आहे तिसऱ्या लेक्चरचा, तर तो आहे नंबर ऑफ फंक्शन्स. ओके, नंबर ऑफ फंक्शन्स म्हणजे डोमेन आणि को डोमेन आपल्याला दिलेला असतो. डोमेन मधून को डोमेन मध्ये, ओके, किती फंक्शन्स बनतात, नंबर ऑफ मॅपिंग्स विचारलेलं असतं ऍक्च्युली. ओके, तसं शिकवलं ऑफलाईन मध्ये पण. तर बऱ्याच मुलांना कदाचित हे रिपीट वाटेल थोडंसं. तर लाईक तुम्ही व्हिडिओ 2x वरती 1.5x स्पीडवरती पाहिलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. डबल तर पाहायचंय, जस्ट बिकॉज लाईक कॉन्सेप्ट मल्टिपल टाइम्स, ओके, शिकल्याने ते लॉंग रन पर्यंत चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात राहतील. ओके, सो पहिला जो आर्टिकल आहे तो आहे नंबर ऑफ फंक्शन्स. आणि जो दुसरा आर्टिकल आहे, ओके, तो आहे टाइप्स ऑफ फंक्शन्स. फंक्शनचे टाईप असतात ना, ओके, वन वन, मेनी वन. परत वन वनचे 2 टाईप, ऑन टू, इंटू, ऑन टू, इंटू. ओके, तर तो शॉर्टमध्ये एक्सप्लेन करेन. तसा तो एकदम फंक्शनचा स्टार्टिंग वाला आर्टिकल असतो ऍक्च्युली, बट जो घेतोय आपण एकदम शेवटी. ओके, या ॲझम्पशनच्या अंडर की तो आर्टिकल सोपा आहे आणि मोस्ट ऑफ द स्टुडंटला तो जमत असेल. सो म्हणून सुरुवातीचे जे लेक्चर्स होते ते अवघड आर्टिकल्स वाले लेक्चर्स आधी घेतली होती आपण. आणि जो सर्वात सोपा आर्टिकल आहे फंक्शन मधला तो सर्वात एकदम शेवटी घेतोय आपण. ओके, तर पहा आता नंबर ऑफ फंक्शन्स आता मी इथे एक्सप्लेन करतोय. इथे डोमेन मध्ये, ओके, 1 अँड देन 2. कोडोमेन मध्ये ए आणि बी. ओके, डोमेन मध्ये 1, 2 आणि कोडोमेन मध्ये ए आणि बी. अशा गोष्टी इथे आता लिहितोय. आता समजा मी तुम्हाला असं विचारलं की ए मधून बी मध्ये किती फंक्शन्स बनतात. ए मधून बी मध्ये टोटल नंबर ऑफ फंक्शन्स किती आहेत. काम करतो मी ड्रॉच करून टाकतो डायरेक्टली. ओके, 1 चा लिंक ए सोबत आणि 2 चा लिंक ए सोबत. पहिला फंक्शन बनला. ठीक आहे, 1, 2 ए बी. 1 चा लिंक बी सोबत आणि 2 चा लिंक बी सोबत. हा दुसरा फंक्शन बनला. 1, 2 ए बी. 1 चा लिंक ए सोबत आणि 2 चा लिंक बेसिकली बी सोबत. हा तिसरा फंक्शन बनलेला आहे. अँड देन फायनली, ओके, 1 चा लिंक हा बी सोबत आणि 2 चा लिंक हा ए सोबत. असे टोटल 4 फंक्शन बनलेली आहेत. 4 व्यतिरिक्त आणखीन एक्स्ट्रा कोणता फंक्शन इथे बेसिकली नाही बनत. 4च फंक्शन बनतात. जे काही आहेत हे ऍक्च्युली 4च फंक्शन्स आहेत. आता हे 4 फंक्शन जे बनतात त्यामध्ये हा जो तुम्हाला इथे दिसतोय हा इंटू टाईपचं फंक्शन आहे. मेनी वन इंटू टाईपचं फंक्शन आहे. पहा ना, मेनी वन याचा प्रीमेज नाहीये म्हणजे हा इंटू आहे. ठीक आहे, मेनी वन इंटू टाईपचं फंक्शन आहे. इथे पाहाल तर हे 1, 1 आहे. आणि या कोडोमेन मध्ये जे 2 लोक आहेत त्या दोघांचाही प्रीमेज अवेलेबल आहे. म्हणजे दोघे लोक होत आहेत. सो याला आपण ऑन टू फंक्शन बोलतो नाही का. सो 1, 1 ऑन टू टाईपचं फंक्शन आहे. इव्हन हा पण जर का पाहाल तर 1, 1 दोघांचाही प्रीमेज अवेलेबल आहे. याचा अर्थ 1, 1 ऑन टू टाईपचा फंक्शन आहे. पण ठीक आहे, चलो टोटल फंक्शन तर 4 बनलेली आहेत. किती बनलेली आहेत टोटल फंक्शन्स? हे 4 बनलेली आहेत. याच्यामध्ये आपण पीएनसीचा यूज करतो ऍक्च्युली, पीएनसीचा यूज करतो आपण. तर पीएनसीचा यूज करून हे जे 4 आन्सर आहे ते अशा पद्धतीने आपण ऍक्च्युली शोधतो. सो पहिले मी असं बोलीन की 1 ला, ओके, 1 ला लिंक करण्याचे किती चॉईसेस आहेत तुमच्याकडे? 2 चॉईसेस आहेत. 1 ला लिंक करण्याचे ए आणि बी असे बेसिकली 2 चॉईसेस आहेत. अँड मीन्स इंटू, अँड मीन्स इंटू लक्षात ठेवायचं. पी अँड सी मध्ये अँड स्टँड्स फॉर मल्टिप्लिकेशन. ओके, सो 1 ला लिंक करण्याचे 2 ऑप्शन्स आहेत. 2 अँड मीन्स इंटू. 2 ला लिंक करण्याचे परत 2 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे.
म्हणजे 1 ला ज्याच्यासोबत लिंक केलाय 2 पण त्याच्यासोबतच लिंक होऊ शकतो. अलाउड आहे. सो मी इथे 2 करतोय. सो 1 ला लिंक करण्याचे 2 ऑप्शन्स, 2 ला लिंक करण्याचे परत 2 ऑप्शन्स आहेत. सो 2 into 2 कराल तर आन्सर हा 4 बनतो आणि 4 इज द फंक्शन सेट टोटल असा विचार कराल तर. आता अँड मीन्स इंटू वाला जो कॉन्सेप्ट आहे, तो थोडंसं मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. इन केस जर का कोणाचं पी-एंड-सी वगैरे नसेल झाला किंवा पी-एंड-सी काय आहे हे माहितीच नाही समजा एखाद्याला, बरोबर? तर थोडंसं शॉर्टमध्ये मी एक्सप्लेन करेन. अँड स्टँड्स फॉर मल्टिप्लिकेशन हे कशा पद्धतीने वर्क करत असतं. ओके. ए, बी, सी, डी समजा 4 लेटर्स आहेत आणि या 4 लेटरचा यूज करून या 4 लेटरचा यूज करून समजा तुम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे, की 2 लेटरचा वर्ड बनवायचा आहे. 2 लेटरचा वर्ड. ओके. विथ रिपिटेशन एंड विदाऊट रिपिटेशन. इथे मी लिहितोय विथ रिपिटेशन. विथ रिपिटेशन लिहिण्याऐवजी रिपिटेशन इज अलाउड असं लिहितो. ओके. रिपीट करणे म्हणजे लेटर रिपीट करणे अलाउड आहे. ओके. आणि इथे लिहितोय मी लेटर रिपीट करणे हे अलाउड नाहीये. ए, बी, सी, डी यांचा यूज करून 2 लेटरचा वर्ड बनवतोय. कसे बनतील 2 लेटरचे वर्ड सांगा? ए, बी बनेल, ए, सी बनेल, ए, डी बनेल, देन बी, ए बनेल, बी, सी बनेल, बी, डी बनेल. ठीक आहे. सी, ए बनेल, सी, बी बनेल, सी, डी बनेल आणि फायनली डी, ए, डी, बी एंड देन डी, सी. सो टोटल वर्ड्स जी बनलेली आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 12 वर्ड्स बनलेली आहेत. किती? 12 12 वर्ड्स बनलेली आहेत टोटल. बट हे 12 जे आन्सर आहे, तर अशा वे मध्ये पण तुम्ही करू शकता. जसं की 2 लेटरचा वर्ड बनवायचा आहे. सो मी 2 बॉक्स करीन. 2 बॉक्स करीन आणि मी असं बोलेन, "धिस बॉक्स कॅन बी फिल्ड इन ए, बी, सी, डी." मधला कोणताही एक जाऊ शकतो. सो धिस बॉक्स कॅन बी फिल्ड इन 4 वेज. ओके. This box can be filled in 4 ways and means into and at the same time we need to fill this box म्हणजे लाइक काही बॉक्स आपल्याला फिल करायचा आहे. आता ए-बी-सी-डी मधला कोणीतरी एक इथे गेलेला आहे. आता तो डबल जाऊ नाही शकत. बिकॉज रिपिटेशन इज नॉट अलाउड. रिपीट करायचं नाहीये. सो सेकंड बॉक्स कॅन बी फिल्ड इन 3 वेज. सो आन्सर किती बनला पहा बरं. 12 वेज. ओके. 4 into 3 कराल तर 12. सो 12 वर्ड्स बनलीच होती ना अशी पण. रिपिटेशन इज अलाउड. रिपिटेशन इज अलाउड म्हणजे तुम्ही रिपीट करू शकता. ओके. करा रिपीट. ए ए पण बनवू शकता. ए बी बनवू शकता. ए सी बनवू शकता. ए डी बनवू शकता. देन बी ए बनवू शकतो. बी बी बनवू शकतो. बी सी बनवू शकतो किंवा बी डी बनवू शकतो. देन सी ए, सी बी, सी सी अँड देन सी डी. डी ए, डी बी, डी सी देन डी डी. टोटल तर 16 वर्ड्स बनतात. म्हणलं ठीक आहे यार 16 वर्ड्स कसे शोधणार? परत 2 बॉक्स करीन मी आणि मी असं कन्वे करेन लाइक इथे आता. दिस बॉक्स कॅन बी फिल्ड इन 1, 2, 3, 4. 4 वेज. अँड इव्हन दिस बॉक्स कॅन बी फिल्ड इन 1, 2, 3, 4. परत 4 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. बिकॉज रिपिटेशन इज अलाउड. याचा अर्थ इथे जो गेला आहे तो इथे परत डबल जाण्यामध्ये इंटरेस्टेड आहे किंवा जाऊ शकतो. अलाउड आहे. ओके. सो दिस बॉक्स कॅन बी फिल्ड इन 1, 2, 3, 4. ए, बी, सी, डी 4 वेज अँड इव्हन दिस बॉक्स कॅन बी फिल्ड इन ए, बी, सी, डी 4 वेज अगेन. सो 4 into 4 कराल तर आन्सर बनतो बेसिकली 16. बोला किती बनतो आन्सर? 16. सो असे वेज आहेत ऍक्च्युली तुमच्याकडे. बरोबर. पी-एंड-सी मध्ये हे आपण खूप डिटेलमध्ये पाहिलंच आहे. फक्त आता पी-एंड-सी मधला हा जो कॉन्सेप्ट आहे तो इथे लागतो. सो म्हणून मी तितका एक्सप्लेन केलेला आहे. त्यात पण ज्यांना ऑलरेडी पी-एंड-सी ठीकठाक जमतं तर त्यांच्यासाठी हे बोरिंगच असेल. ओके. जे नवीन आहेत त्यांना पी-एंड-सी माहितीच नाहीये. ओके. तर त्यांनी हे पाहणे एक्सपेक्टेड होतं. ठीक आहे. आता मी येतो परत एक वेळेस नंबर ऑफ फंक्शन्स वरती. नंबर ऑफ फंक्शन्स आता जसं मी दाखवलं होतं आता की 1, 2 असे 2 इनपुट्स घेतले होते इथे लाइक 1, 2 डोमेनमध्ये 2 एलिमेंट्स आहेत आणि इथे परत 2 एलिमेंट्स आहेत आणि आपण इथे लिंक लिंक करवलं होतं यांना. सो 1 चा लिंक ए सोबत, 2 चा लिंक ए सोबत. एक फंक्शन झाला. 1 चा बी सोबत, 2 चाही बी सोबत हा दुसरा फंक्शन झाला. 1 चा ए सोबत, 2 चा बी सोबत हा तिसरा फंक्शन झाला. देन 1 चा बी सोबत आणि 2 चा ए सोबत हा चौथा फंक्शन झाला. टोटल 4 फंक्शन झाली. त्या व्यतिरिक्त कोणता फंक्शन पॉसिबल नाहीये. ओके. तर हे मॅन्युअली मॅपिंग करण्याऐवजी मी तुम्हाला याच्याबद्दल असं सांगितलं होतं आता, की 1 चा लिंक लावण्याचे किती ऑप्शन्स आहेत? 2. 2 ऑप्शन्स आहेत. चांगलं असेल कोणासोबत तरी. चला सांगा बरं अँड मीन्स इन 2. 2 चा लिंक लावण्याचे किती ऑप्शन्स आहेत? परत 2 बिकॉज 1 चा ज्याच्यासोबत लिंक लागतो 2 चाही त्याच्यासोबत लिंक लागणे हे अलाउड आहे. सो इव्हन 2 चा लिंक लावण्याचे परत 2 ऑप्शन्स आहेत. सो आन्सर किती बनेल इथे? 4. सो 4 फंक्शन बनतात. आय होप हे क्लिअर असेल. आता काही केसेस घेतो. हा. जसं की फर्स्ट केस अशी आहे 1, 2, 3, 4. ओके. ए, बी, सी, डी. हा झाला आपला फर्स्ट केस. ज्यामध्ये डोमेन मध्ये पण 4 एलिमेंट प्रेझेंट आहेत
आणि कोडोमेन मध्ये पण बेसिकली 4च एलिमेंट प्रेझेंट आहेत. सेकंड केसमध्ये 1 2 3 4 ओके, देन ए बी सी हा आहे आपला सेकंड केस, ज्यामध्ये डोमेनमध्ये 4 एलिमेंट प्रेझेंट आहेत, बट कोडोमेनमध्ये फक्त 3च एलिमेंट प्रेझेंट आहेत. थर्ड केस इज 1 2 3 देन ए बी सी डी. डोमेनमध्ये 3 एलिमेंट प्रेझेंट आहेत आणि कोडोमेनमध्ये 4 एलिमेंट प्रेझेंट आहेत. इथे इक्वल इक्वल, इथे जास्त इथे कमी, आणि या केसमध्ये इथे कमी आणि इथे जास्त. या व्यतिरिक्त तर काही होणार नाहीये. करेक्ट. या व्यतिरिक्त आणखीन काय पॉसिबिलिटी असू शकते, की बाबा इथे 4 एलिमेंट आहेत ना, इथे 3 एलिमेंट आहेत ना, बरोबर. डिफरन्स एक एलिमेंटचा आहे, फक्त इथे एक एलिमेंट जास्त आहे. असं होऊ शकतं की इथे 5 पण आहे, 6 पण आहे, 7 पण आहे, म्हणजे टोटल इथे 7 एलिमेंट आहेत, इथे 3च एलिमेंट आहेत. सो इथे 4 एलिमेंट हे एक्स्ट्रा आहेत. करेक्ट. सो असे पण काही केसेस बनू शकतात, बट सध्यासाठी मी इथे हा केस कन्सिडर करतोय की इथे जास्त एलिमेंट आहेत, इथे कमी एलिमेंट आहेत, आणि इथे एकनीच जास्त आहे फक्त, म्हणजे एकच एलिमेंट बेसिकली इथे जास्त आहे. ओके. इतके जरी 3 केसेस कराल तरी हे मोर दॅन इनफ आहेत. ओके. त्याच्यावरती काही क्वेश्चन्स घेईन मी. पहिले केसेस एक्सप्लेन करतो मी आता इथे. पहा आता. पहिले सांगायचं सर्वांनी टोटल फंक्शन्स. टोटल किती फंक्शन्स बनतात? ओके. टोटल ना फंक्शनचा काउंट मी आता इथे लिहितोय. टोटल फंक्शन्स विदाउट एनी रेस्ट्रिक्शन कसेही बनवा. ओके. सो 1चा लिंक लावण्याचे किती ऑप्शन्स आहेत? 1 2 3 4 4 ऑप्शन्स आहेत ना. 1चा लिंक इथे इथे कुठे लागू शकतो ऍक्च्युली. सो 1चा लिंक लागण्याचे किती ऑप्शन्स आहेत? तर 4 ऑप्शन्स आहेत. अँड मिस इन 2चा लिंक लागण्याचे परत 4 ऑप्शन्स आहेत. अँड मिस इन 3चा लिंक लावण्याचे परत 4 ऑप्शन्स आहेत. सो अँड मिस इन अगेन. आणि 4चा लिंक लावण्याचे परत 4 ऑप्शन्स आहेत. सो अगेन 4 लिहितोय मी इथे. सो 4 into 4 16 into 16. ओके, हे 256 बनतो पहा, 256. टोटल नंबर ऑफ फंक्शन्स, टोटल मॅपिंग्स ए मधून बी मध्ये तर 256 आहेत. ए मधून बी मध्ये टोटल नंबर ऑफ मॅपिंग्स जे आहेत, ओके, तर ते 256 आहेत. जसं की इथे टोटल फंक्शनचा काउंट पहा. टोटल फंक्शनचा काउंट 1चा लिंक लावण्याचे 3 ऑप्शन्स आहेत, 2चा लिंक लावण्याचे परत 3 ऑप्शन्स आहेत, 3चा लिंक लावण्याचे परत 3 ऑप्शन्स आहेत, आणि 4चा लिंक लावण्याचे परत 3 ऑप्शन्स आहेत. सो टोटल नंबर ऑफ फंक्शन्स आर 81. सिमिलरली 1चा लिंक लावण्याचे 4 ऑप्शन्स आहेत. इथे लिहितो टोटल फंक्शन्स. ओके. 1चा लिंक लावण्याचे 4 ऑप्शन्स आहेत, 2चा लिंक लावण्याचे परत 4 ऑप्शन्स आहेत, 3चा लिंक लावण्याचे परत 4 ऑप्शन्स आहेत. सो आन्सर बनेल 64. सो टोटल नंबर ऑफ फंक्शन्स आर 64 या केसमध्ये. ठीक आहे. आता टोटल फंक्शन झाल्यानंतर आपल्याला हे पाहायचं असतं की 1 टाईपचे फंक्शन किती बनतात आणि मेनी वन टाईपचे फंक्शन किती बनतात. 1 टाईपचे फंक्शन किती बनतात आणि मेनी वन टाईपचे फंक्शन किती बनतात. तर मी इथे 1 टाईपच्या फंक्शनचा काउंट लिहितोय. 1 टाईपचा फंक्शन. ओके. आता भलेही लाईक व्हिडिओच्या एकदम एंडला घेतो मी टाईप ऑफ फंक्शन, बट हे ॲझम्पशन आहे माझं की लाईक टाईप बेसिक गोष्ट आहे, टाईप ऑफ फंक्शन वगैरे हे तुम्हाला लाईक माहितीच असलं पाहिजे. ओके. तिथूनच लेसन सुरू झालेला असतो. सो 1 टाईपचे फंक्शन किती बनतात? 1 याचा अर्थ काय? समजा 1चा लिंक समजा बी सोबत लागला, तर 2चा लिंक परत बी सोबत नका लावू, अदरवाईज तो मेनी वन बनेल. अदरवाईज काय बनेल? तो मेनी वन बनेल. सो मग मी हा क्वेश्चन कसा करणार सांगा बरं. 1चा लिंक लावण्याचे किती ऑप्शन्स आहेत? 4. 1चा लिंक लागला असेल समजा कोणासोबत तरी. आता मला हे सांगा, 2चा लिंक लावण्याचे किती ऑप्शन्स आहेत? 3. परत 2चा लिंक लागला असेल कोणासोबत तरी. 3चा लिंक लावण्याचे किती ऑप्शन्स राहिलेत माझ्याकडे? 2. आणि 4चा लिंक लावण्याचा फायनली एकच तर ऑप्शन माझ्याकडे शिल्लक आहे. सो आन्सर काय बनतो इथे? 24. सो 1 टाईपचा जो फंक्शन आहे इथे या केसमध्ये, सो देर आर 24 1 टाईप ऑफ फंक्शन्स या केसमध्ये. 256 जर का टोटल फंक्शन्स असतील आणि त्याच्यामध्ये 24 1 असतील, तर मेनी वन फंक्शनचा काउंट किती बनेल? हा, मेनी वन फंक्शनचा काउंट, मेनी वन टाईपचा जो फंक्शन आहे ना, मेनी वन टाईपचा फंक्शन. ओके. टोटल फंक्शन्स आर 256 मायनस 24 जर का कराल, ओके, तर इतके फंक्शन्स मेनी वन बनतील. म्हणजे 232 एवढे मेनी वन फंक्शन्स बनतायत इथे. आणि कसं आहे माहिती का, या पर्टिक्युलर केसमध्ये, याच पर्टिक्युलर केस बद्दल बोलतोय मी आता. इथे जर का एखादा मेनी वन फंक्शन बनला, मेनी वन टाईपचं जर का फंक्शन बनला, ओके, तर तो इनटू फंक्शन पण बनतो. कारण की एकदा मेनी वन झाला ना, तर इथे एक कोणता तरी एलिमेंट राहतो ज्याचा प्रीइमेजेस अवेलेबल नाहीये. सो मेनी वन बनणे म्हणजेच इथे इनटू बनणे या केसमध्ये. ओके. अदरवाईज जर का तुम्ही 1 बनवाल, तर इकडे 4 लोक आहेत, इकडे 4 लोक आहेत, प्रत्येकाने एक एक एलिमेंट जर का घेऊन टाकेल, करेक्ट, आणि फंक्शन जर का 1 बनत असेल, तर हे चारही एलिमेंट संपून जातील ना.
म्हणजे अशा केसमध्ये फंक्शन ऑन टू बनतो. या पर्टिक्युलर केसमध्ये वन वनचा जो काउंट आहे ऑन टू फंक्शनचाही तेवढाच काउंट आहे. ठीक आहे. इनकेस जर का फंक्शन मेनी वन बनला, इनकेस जर का फंक्शन मेनी वन बनला, जसं मी आता दाखवलं होतं इथे, मेनी वन बनला, तर फोरचा लिंक आता बी सोबत लागणार नाही, याचा बी खाली राहील, बी खाली राहील, याचा अर्थ तो इंटू फंक्शन म्हणाल. सो या पर्टिक्युलर फंक्शन मध्ये मेनी वनचा जो काउंट आहे, ओके, तोच इंटू फंक्शनचा काउंट आहे. म्हणजे इंटू टाईप ऑफ फंक्शन्स किती बनतील, तर मेनी वन किती बनलेले 232 ना. सो इंटू टाईपचे फंक्शन पण 232 एवढे इंटू टाईपचे फंक्शन बनतात. ठीक आहे. आता पुढे हा एक पर्टिक्युलर केस पाहतोय, ओके, ज्यामध्ये 1 2 3 इकडे कमी आहेत, इकडे जास्त आहेत. टोटल फंक्शन तर क्लिअर आहे, ठीक आहे. लाईक वनचा लिंक लावण्याचे 4 ऑप्शन्स, टूचा लिंक लावण्याचे 4 ऑप्शन, इव्हन 3चा लिंक लावण्याचे लागण्याचे परत 4 ऑप्शन्स आहेत. 4 इंटू 4 इंटू 4 कराल तर 64 हे टोटल नंबर ऑफ फंक्शन बनतात. 64 हे टोटल नंबर ऑफ फंक्शन्स बेसिकली बनतात. ठीक आहे. तर आता इथे मी शोधीन वन वन टाईपचे फंक्शन्स किती आहेत. वन वन. आता वन वन मध्ये काय आहे की वनचा लिंक लावण्याचे 4 ऑप्शन्स आहेत इंटू लागला असेल कोणासोबत तरी. टूचा लिंक परत ए सोबत नका लावू. मग सांगा बरं टूचा लिंक लावण्याचे किती ऑप्शन्स आहेत? 3 लागला असेल परत. 3चा लिंक लावण्याचे किती ऑप्शन्स आहेत? 2 कोणासोबत तरी लागला असेल परत अगेन. ओके, सो आन्सर जो बनतो इथे तो 24 बनतो. 24. सो वन वन फंक्शनचा जो काउंट आहे तो 24 असल्यामुळे, ओके, मेनी वन फंक्शनचा काउंट किती बनेल इथे? मेनी वन. का बरं मेनी वन किती बनतो? टोटल 64 आहेत. वन वन 24 असतील तर मेनी वनचा काउंट हा 40 बनेल. मेनी वनचा काउंट हा 40 बनेल. बरं आता तुम्ही हे नोटीस करा, इथे 3च एलिमेंट आहेत. तीन एलिमेंट, या 3 एलिमेंटनी कोणते 3 वेगळे वेगळे एलिमेंट जरी घेऊन गेले तरी पण एक एलिमेंट शिल्लक राहतो. म्हणजे काही जरी झाला तरी इथे फंक्शन जो बनणार आहे तर तो इंटू टाईपचाच फंक्शन बनणार आहे. म्हणजे जेवढे केवढे फंक्शन बनतायत इथे तर ते सर्व इंटू टाईपची फंक्शनच बनतात. कारण की इथे आहेतच एलिमेंट 3, तिकडे 4 एलिमेंट आहेत. 3 एलिमेंट मॅक्स टू मॅक्स 3 लोकांना घेऊन जाऊ शकतात. 3 लोकांना घेऊन जाऊ शकतात. सो इथे एक एलिमेंट असा 100% राहणारच आहे. कमीत कमी एक एलिमेंट राहणार आहे. जसं की प्री इमेज अवेलेबल नाहीये. म्हणजे 100% हा इंटू टाईपचा फंक्शनच बनणार आहे. तर या पर्टिक्युलर केसमध्ये जेवढे फंक्शन बनतात तेवढे इंटू बनतात. टोटल 64 फंक्शन बनत होती. सो 64 चे 64 इंटू होती. याचा अर्थ ऑन टू फंक्शनचा जो काउंट आहे तो आहे 0 या पर्टिक्युलर केसमध्ये. परत सर्वच ठिकाणी असं अप्लाय नाही करायचं. केसेस पाहिजेत तुम्हाला की कोणत्या केसमध्ये काय ऍप्लिकेबल आहे, कोणत्या केसमध्ये काय ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे. इव्हन इथे मेनी वन जरी बनला, म्हणजे समजा इथे मेनी वन बनला असता, ओके, म्हणजे 3चा लिंक सी सोबत नाही, 3चा बी सोबत लिंक पकडा, चला बी सोबत, म्हणजे 1चा लिंक ए सोबत, 2चा बी सोबत, 3चा बी सोबत. तर अशा केसमध्ये तर हे 2 लोक खाली राहतील ज्यांचा प्री इमेज नाहीये. मी काय बोललो, कमीत कमी एक तरी खाली राहणारच आहे. 2 लोक पण खाली राहू शकतात. 2 लोक पण खाली राहू शकतात. ओके. इन केस जर का मेनी वन बनत असेल तर. आणि आता हा पर्टिक्युलर केस मी एक्सप्लेन करतोय आता. पहा, आता या पर्टिक्युलर केसमध्ये काय आहे, तर या साईडला बेसिकली 4 एलिमेंट्स आहेत आणि या साईडला ऍक्च्युली आपल्याकडे 3 एलिमेंट्स आहेत. सो इथे 4 एलिमेंट्स आहेत, इथे 3 एलिमेंट्स आहेत. टोटल फंक्शन एकदम क्लिअर आहे. टोटल नंबर ऑफ फंक्शन्स, वनचा लिंक 3 लोकांसोबत, टूचा लिंक 3 लोकांसोबत, थ्रीचा लिंक 3 लोकांसोबत लागू शकतो आणि इव्हन फोरचा लिंक 3 लोकांसोबत लागू शकतो. सो 3 3 3 3 इज 81. सो टोटल नंबर ऑफ फंक्शनचा जो काउंट आहे दॅट इज इक्वल टू 81. डन. आता मी शोधतो वन वन टाईपचे फंक्शन्स. वन वन सोपं आहे पाहिजे. सर्वच ठिकाणी ऍक्च्युली वन वन सोपाच असतो. ओके. वन वन बनतो का याचा विचार करू. वनचा लिंक समजा मी ए सोबत लावला, टूचा लिंक बी सोबत लावला, थ्रीचा लिंक सी सोबत लावला, ओके, थ्रीचा लिंक परत बी सोबत लावला तर मेनी वन बनेल ना. सो बनवायचं तर आपल्याला वन वन आहे. सो तिघांचे 3 वेगवेगळ्या लोकांसोबत लिंक लावलेले आहेत. आता फोर साठी माझ्याकडे ऑप्शन नाहीये. एक तर मला सी सोबत किंवा बी सोबत किंवा ए सोबत कोणा ना कोणासोबत लिंक लावायला लागेल. ओके, तर ऑप्शनच आपल्याकडे शिल्लक नाहीये. हा फंक्शन मेनी वनच बनतो. मेनी वनच बनतो. सो याचा अर्थ वन वन फंक्शनचा जो काउंट आहे तो या पर्टिक्युलर केसमध्ये 0 बनतो. सो मेनी वन टाईपचा जो फंक्शन आहे, ओके, टोटल नंबर ऑफ फंक्शन जेवढी केवढी आहेत ती सर्वच्या सर्व फंक्शन्स हे मेनी वन बनणार आहेत. काय बनणार आहेत? तर मेनी वन बनणार आहेत. सर्वच फंक्शन्स हे इथे मेनी वन बनत आहेत. ठीक आहे. मुद्दा परत ऑन टू आणि इनटूचा राहतो. ऑन टू फंक्शन किती आणि इनटू फंक्शन किती. ओके, ऑन टू फंक्शन किती आणि इनटू फंक्शन किती. तर पहा आता. ओके, 1 2 3 4 ए बी सी. ऑन टू फंक्शनचा काउंट मी इथून आत्ता इथे शोधतोय. ऑन टू फंक्शनचा काउंट शोधतोय. ऑन टू मध्ये काय पहा,
की या तिघांनाही प्रीमेज असला पाहिजे. मी रिपीट करतो, नीट पहा. ऑन टू म्हणजे काय, की या तिघांनाही प्रीमेज असला पाहिजे. म्हणजे 3 लोक संपले पाहिजे. पण इकडे तर 4 लोक आहेत. आता इकडे 4 लोक आहेत याचा अर्थ असा आहे, की त्या 4 मधून कोणतेतरी 2 लोक, कोणत्यातरी दोघांचा जो लिंक आहे तो एकाच होत असला पाहिजे. आणि मग बाकी राहिलेले जे 2 आहेत ना, मग त्या दोघांचा लिंक हा त्या राहिलेल्या दोघांसोबत लागला पाहिजे. अशा टाईपचा जो फंक्शन बनतो, ओके, तो ऑन टू बनेल. समजा चुकून तुम्ही असं केलं, की तिघांचा लिंक समजा एकासोबतच लावला. बरोबर? त्या तिघांचा लिंक समजा तुम्ही एकाच सोबत लावला. तर आता होईल काय, की 4 चा लिंक बी सोबत लागेल किंवा सी सोबत लागेल. बी सोबत लागला समजा. तर इथे ऑटोमॅटिकली सी हा असा एलिमेंट आहे ज्याचा प्रीमेज अवेलेबल नाहीये. म्हणजे अशा केसमध्ये तो फंक्शन हा इंटू बनलेला आहे. अशा केसमध्ये तो फंक्शन काय बनलाय? इंटू टाईपचा फंक्शन बनलाय. करेक्ट. तर ऑन टू फंक्शन या पर्टिक्युलर केसमध्ये बनवायचं असेल, तर कोणता तरी दोघांचा लिंक हा एकासोबत लागला पाहिजे. 3 चा एकासोबत आणि 4 चा एकासोबत लागला पाहिजे. या सिच्युएशन मध्येच ऑन टू टाईपचा फंक्शन बनतो. आणि आता ऑन टूचा काउंट मी आता इथे शोधतोय. अगेन पी मधला थोडंसं कॉम्बिनेशनचा कॉन्सेप्ट लागतो. तर कॉम्बिनेशन खूप आता डिटेलमध्ये मी आता इथे एक्सप्लेन नाही करत आहे. पी मधला कॉम्बिनेशनचा एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे असं मी अज्युम करतोय. की काय करायचं सांगतो. तर 4 लोक टोटल. पहिला टास्क तुमचा हा आहे. त्या 4 मधून कोणते तरी 2 लोक तुम्ही आयडेंटिफाय करा. त्या 4 मधून कोणते तरी 2 लोक आयडेंटिफाय करा. तर त्या दोघांचा लिंक कोणता तरी एकाच सोबत लावायचा आहे. तसं दोघांचा पहिले एक ग्रुप बनवला मी. बरोबर. सो 4 लोकांमधून 2 लोक सिलेक्ट करा. 4 लोकांमधनं 2 लोक सिलेक्ट करण्याचे. ओके. 4 ऑब्जेक्ट मधनं 2 ऑब्जेक्ट सिलेक्ट करण्याचे वेळेस हे 4C2 असतात. सो 4 मधून 2 ऑब्जेक्ट सिलेक्ट केलेत मी. ॲनमिस इंटू, ॲनमिस इंटू. बरं 2 ऑब्जेक्ट जी सिलेक्ट केली आहेत, मग त्या दोघांचाही लिंक लावून टाका एकासोबत कोणासोबत तरी. नाही कोणासोबत लावू? त्या दोघांचा ए सोबत लावू की बी सोबत लावू की सी सोबत लावू? सो त्यासाठी परत माझ्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. ॲनमिस इंटू. समजा मी ए सोबत लावला. आता हे जे 2 राहिलेत आणि हे जे 2 राहिलेत, तर 3 चा लिंक लावण्याची परत माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. कोणालाही लावू शकतो मी 3 चा लिंक. 3 चा लिंक या दोघांमध्ये कोणालाही लावू शकतो. ओके. 3 चा समजा बी सोबत लिंक लागलेला आहे. आणि मग फायनली 4 चा लिंक लावण्याचा माझ्याकडे एकच ऑप्शन राहिलेला आहे. दुसरा ऑप्शन इथे अवेलेबल नाहीये 4 चा लिंक लावण्यासाठी. सो टास्क कंप्लीट झालेला आहे आणि ऑन टू फंक्शनचा काउंट हा एवढा बनतो. 4C2 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय डिफरन्स दॅट इज 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल 3, 2, 1 हा 6 बनतो ऍक्च्युली. आता हा कॅल्क्युलेशन पाहाल तर हा पण 6 बनतो. 6 इंटू 6 इज 36. ओके. तर 36 ऑन टू बनत असतील तर इंटू किती बनतील? इंटू टोटल फंक्शन 81 आहे. टोटल फंक्शनचा काउंट हा 81 आहे. 81 मधून जर का 36 ऑन टू बनत असतील तर या दोघांचा जो डिफरन्स आहे 45, तर एवढे फंक्शन्स हे ऍक्च्युली इंटू बनतात. आय होप तुम्हाला हा कॉन्सेप्ट समजलेला आहे. तर याच्यावरती मी पटपट क्वेश्चन्स करतो. एक 4 ते 5 क्वेश्चन्स आहेत. ते झालं की लगेच फायनल लास्ट आर्टिकल आहे आपला नंबर ऑफ फंक्शन्स, जो की खूप कमी टाइम समजा मी त्याच्यावरती इन्व्हेस्ट करेन. बिकॉज तो आर्टिकल मी अज्युम करतो की बऱ्यापैकी सर्वांना ठीकठाक जमत असेल. नॉन सर्जेक्टिव्ह मॅपिंग फ्रॉम ए टू बी. नॉन सर्जेक्टिव्ह. नॉन सर्जेक्टिव्ह. ओके. तर आठवा बरं काय फंक्शन असतं. फंक्शनचे 2 टाईप असतात. एक असतो 1, 1, एक असतो मेनी 1. करेक्ट ना? आता 1, 1 चे परत 2 टाईप असतात. एक असतो ऑन टू, एक असतो इन टू. ओके. परत ऑन टू, इन टू. ऑन टू ला बोलतो ना आपण सर्जेक्टिव्ह. ऑन टू फंक्शनला सर्जेक्टिव्ह बोलतो. सो नॉन सर्जेक्टिव्ह म्हणतात. नॉन सर्जेक्टिव्ह म्हणजे काय? सर्जेक्टिव्ह नकोय. म्हणजे इंटू टाईपचा फंक्शन हवाय तुम्हाला. म्हणजे या पर्टिक्युलर केसमध्ये इंटू फंक्शन किती बनतात? असं आपल्याला ते विचारतात. बघा किती इंटू फंक्शन बनतात? 1, 2, 3, 4 लोक आहेत. 1, 2, 3, 4, 5 लोक आहेत. बरोबर? 4 लोक हे 4 लोक मॅक्स टू मॅक्स 4 लोकांना घेऊन जाऊ शकतात. बरोबर? तर एक तर शिल्लक राहणारच ना. तर तुम्ही कसा जरी फंक्शन बनवाल ना, तर तो इंटू टाईपचाच फंक्शन बनणार आहे. म्हणजे नॉन सर्जेक्टिव्हच बनणार आहे. त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. म्हणजे कसा जरी बनवला तरी. सो इन शॉर्ट टोटल फंक्शनचा काउंट शोधा. सांगा बरं 1 चा लिंक लावण्याचे किती ऑप्शन्स आहेत? 1, 2, 3, 4, 5 इंटू 2 चा लिंक लावण्याचे परत 5 ऑप्शन्स आहेत. 3 चा लिंक लावण्याचे परत 5 ऑप्शन्स आहेत. 4 चा लिंक लावण्याचे परत 5 ऑप्शन्स आहेत. ओके. तर 625 एवढे इंटू टाइपचे फंक्शन बनतात. म्हणजे नॉन सर्जेक्टिव्ह टाइपचे फंक्शन इथे बनतात. ओके. नंबर ऑफ सर्जेक्शन्स फ्रॉम ए टू बी. सर्जेक्शन्स याचा अर्थ सर्जेक्टिव्ह फंक्शन म्हणजे ऑन टू टाइपचा फंक्शन. कोणता? ऑन टू टाइपचा फंक्शन. ऑन टू मध्ये हे दोघे संपले पाहिजे नाही का?
हे दोघे संपले पाहिजे. बरोबर? तर पहा आता, एक काम करतो मी, एक टोटल फंक्शन शोधतो. 1 चा लिंक लावण्याचे किती ऑप्शन्स आहेत? 2. आता व्हिडिओ पॉज करून ना पहिले तुम्ही ट्राय करून पाहायचा हा. ओके. त्यानंतर मग लगेच प्ले करून त्याचं सोल्युशन पाहून घ्याल. मी ते टोटल फंक्शन शोधतो. 1 चा लिंक लावण्याचे 2 ऑप्शन्स, 2 चा लिंक लावण्याचे परत 2 ऑप्शन्स, 3 चा लिंक लावण्याचे परत 2 ऑप्शन्स आहेत. असंच करत n जो लास्ट एलिमेंट आहे त्याचे लिंक लावण्याचे परत 2 ऑप्शन्स आहेत. सो आन्सर शुड बी 2 रेज टू n. 2 रेज टू n हे टोटल फंक्शन म्हणतात. आणि हे जे टोटल फंक्शन म्हणतात ना, तर टोटल फंक्शन मधून हा एक फंक्शन आहे जो इंटू बनतोय. काय बनतोय? इंटू. हा एक फंक्शन आहे जो काय बनतोय? इंटू. आणि हा एक दुसरा फंक्शन आहे जो की परत इंटू बनतोय. ह्याचे 2 फंक्शन्स आहेत जे इंटू बनतात. टोटल फंक्शन मधून जर का फक्त हे 2 फंक्शन तुम्ही मायनस कराल, मग या व्यतिरिक्त जेवढे केवढे फंक्शन राहतील तर ते सर्व ऑन टूच राहतील ना. बोला, ते सर्व कसे राहतील? ऑन टू टाइपचे फंक्शन राहतील. सो ऑन टूचा जो काउंट विचारलाय, इट शुड बी 2 रेज टू n मायनस ऑफ 2. अगेन व्हिडिओ पॉज करून पहिले तुम्ही ट्राय करायचा आहे. क्वेश्चन असा आहे की नंबर ऑफ मेनी वन फंक्शन्स फ्रॉम ए टू बी. बाबा मेनी वन फंक्शन विचारलाय. मेनी वन. ओके. मेनी वन याचा अर्थ समजता का? 6 चा लिंक 1 सोबत लागला, तर 36 चा लिंक 2 सोबत लागला, तर हा 1 1 म्हणतो. मेनी वन थोडी ना म्हणला. मेनी वन बनवण्यासाठी 36 चाही लिंक हा 1 सोबतच लागला पाहिजे. करेक्ट? तर मी एक काम करतो. 6 चा लिंक लावण्याचे किती ऑप्शन्स आहेत? 5. अँड ओके 5 अँड मीन्स मल्टिप्लिकेशन. मी रिपीट करतो. 6 चा लिंक लागण्याचे किती ऑप्शन्स आहेत? 5 ऑप्शन्स आहेत. कोणासोबत तरी 6 चा लिंक लागलेला आहे. सो 5 अँड मीन्स मल्टिप्लिकेशन. करेक्ट? आता मला हे सांगा, 36 चा लिंक लागण्याचा फक्त एकच ऑप्शन आहे. जर का तुम्हाला मेनी वन बनवायचं असेल, तर 6 चा लिंक ज्याच्यासोबत लागलेला आहे, बरोबर, त्याच्याच सोबत 36 चाही लिंक लागला पाहिजे याची जबरदस्ती आहे. सो 36 चा लिंक लागण्याचा एकच ऑप्शन आहे, दुसरा ऑप्शनच नाहीये. 6 चा ज्याच्यासोबत आहे त्याच्याच सोबत तुम्हाला त्याला लिंक करायला लागेल. दुसरा जर का ऑप्शन ओपन कराल, ओके, तर तो मेनी वन बनण्याचा स्कोप नाही राहत. मेनी वन बनण्याचा स्कोप नाही राहत या पर्टिक्युलर केसमध्ये. ओके, या पर्टिक्युलर केसमध्ये. सो आन्सर इज 5. पण हाच जर का सम असा असला असता 6, 36, समजा 34, बरोबर ना? समजा असा असला असता, थोडेसे एलिमेंट जास्त असले असते. तर अशा केसमध्ये मेनी वनचा जर का काउंट काढायचा असला असता, तर मी तुम्हाला असं बोललो असतं, की टोटल फंक्शन शोधा. 6 चा लिंक लागण्याचे 5 ऑप्शन्स. 36 चा लिंक लागण्याचे परत 5 ऑप्शन्स. 34 चा लिंक लागण्याचा परत 5 ऑप्शन्स. सो टोटल नंबर ऑफ फंक्शन्स आर 125. टोटल फंक्शन्स मधून 1 1 टाइपचे फंक्शन मायनस करा. 6 चा लिंक लागण्याचे 5 ऑप्शन्स. ओके. 36 चा लिंक लागण्याचे 4 ऑप्शन्स. आणि 34 चा लिंक लावण्याचे बेसिकली 3 ऑप्शन्स. तर हे 1 1 फंक्शन्स आहेत, हे टोटल फंक्शन्स आहेत. टोटल फंक्शन मायनस 1 1 टाइपचा फंक्शन जर का कराल, तर तुम्हाला मेनी वन फंक्शनचा ऍक्च्युअली काउंट मिळून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट, नंबर ऑफ 1 1 फंक्शन्स फ्रॉम ए टू बी. काय 1 1 फंक्शन सोपं आहे ना. 1 1 करायचं. 1 चा लिंक लावण्याचे 6 ऑप्शन्स. लागला कोणासोबत तरी लिंक. आता 2 ला परत हा ऑप्शन नका देऊ. जर का तो ऑप्शन द्याल, तर तो मेनी वन बनेल. सो 2 चा लिंक लावण्याचे 1 2 3 4 5 ऑप्शन्स. ओके, लागला असेल. 3 चा लिंक लावण्याचे 1 2 3 4 ऑप्शन्स. ठीक आहे. आणि फायनली 4 चा लिंक लावण्याचा 1 2 3 किती 3 ऑप्शन्स आहेत. सो काय कराल पहा, हा बनतो 30 इंटू 12 दॅट इज इक्वल टू 360. सो टोटल नंबर ऑफ 1 1 फंक्शन्स या पर्टिक्युलर केसमध्ये, ओके, हे बनतात बेसिकली 360. टोटल फंक्शन्स फ्रॉम ए टू बी. सोपं आहे. परत टोटल नंबर ऑफ फंक्शन विचारलाय. टोटल नंबर ऑफ फंक्शन्स विचारलेत ए टू बी मध्ये. सा 1 चा टोटल विदाउट एनी रेस्ट्रिक्शन बनवून टाका बिंदास. सो 1 चा लिंक लावण्याचे 3 ऑप्शन्स. ओके. 2 चा लिंक लावण्याचे परत 3 ऑप्शन्स. कोणताही लागू शकतो. 3 चा लिंक लावण्याचे परत 3 ऑप्शन्स आहेत माझ्याकडे. आणि इव्हन 4 चा लिंक लावण्याचे परत 3 ऑप्शन्स माझ्याकडे आहेत. सो आन्सर इज 9 इंटू अगेन 9 दॅट इज इक्वल टू 81. सो टोटल नंबर ऑफ फंक्शन्सचा जो काउंट बनलेला आहे दॅट इज इक्वल टू 81. टाइप ऑफ फंक्शन होता. काय होता? टाइप ऑफ फंक्शन. ठीक आहे. आता या टाइप ऑफ फंक्शन वरती आणखीन खूप अवघडवाला क्वेश्चन तेव्हा बनेल, ओके, जेव्हा इथे जे एलिमेंटचा काउंट आहे आणि इथला जे एलिमेंटचा काउंट आहे याच्यामध्ये डिफरन्स थोडासा जास्त असेल. तशा टाईपचा एक सम मी अपकमिंग डाऊट सेशन मध्ये ते घेतो. ठीक आहे. तर कॉन्सेप्ट जो होता लाईक या सेशनचा हा पण लाईक म्हणजे सेशन कंडक्ट करते वेळी तसं तर याचे क्वेश्चन्स सीईटी मध्ये तर लाईक आतापर्यंत कधीच आलेले नाहीयेत. ओके. राहिला प्रश्न जेईचा. तर जेईच्या केसमध्ये जसं मी आता सांगितलं होतं तुम्हाला, की डोमेन आणि कोडोमेन मध्ये नंबर ऑफ एलिमेंट जे आहेत ना,
त्यांचा जो डिफरन्स होता, इथे 4 असतील तर इथे 3 घेतले होते आपण किंवा इथे 3 असतील तर इथे 4 घेतले होते. बरोबर. JEE तुम्हाला काय करायला लागेल? थिअरी हाच असतो. फक्त डिफिकल्टी कशी वाढते, की इथे 4 एलिमेंट इथे 3 एलिमेंट आहेत. बरोबर. तर इथे नंबर ऑफ एलिमेंट आणखीन वाढवा. इथे समजा तुम्ही 6 एलिमेंट करा आणि इथे तुम्ही 3 एलिमेंट करा. ठीक आहे. अशा केसमध्ये थोडेसे केसेस एक्स्ट्रा बनतात. ओके. ऑफलाईनमध्ये तसंही मी ते सांगून देईनच JEEच्या बॅचमध्ये. बट लाइक कॉन्सेप्ट तर त्याचा एकदम व्यवस्थित आतापर्यंत क्लिअर करवलेला आहे मी. ठीक आहे. मग त्या डाउट सेशनमध्ये लाइक मंडे, ट्यूसडेला अगेन डाउट सेशन कंडक्ट करीन मी या लेसनचा. तर त्या डाउट सेशनमध्ये त्या टाइपचा एखादा न्यूमेरिकल इन्क्लूड करून तो एक्सप्लेन करून देईन. ठीक आहे. टाइप्स ऑफ फंक्शन्स. काय आता ऑलमोस्ट संपलाच आहे समजा आता लेसन हा. ओके. फंक्शनची 2 टाइप असतात. जसं सर्वांना माहितीच आहे आपल्याला हे. एक असतो वन वन टाइपचा फंक्शन आणि दुसरा असतो मेनी वन टाइपचा फंक्शन. ओके. वन वन फंक्शनचा वन वनचे परत 2 टाइप असतात. एक ऑन टू टाइपचा फंक्शन असतो आणि एक इनटू टाइपचा फंक्शन असतो. परत मेनी वनचे 2 टाइप असतात. एक ऑन टू टाइपचा फंक्शन असतो आणि एक काय असतो इनटू टाइपचा फंक्शन असतो. वन वनचं दुसरं नाव जे असतो तो इंजेक्टिव्ह असतो. इंजेक्टिव्ह आणि ऑन टूचा जो दुसरा नाव आहे तो असतो सर्जेक्टिव्ह. काय असतो? सर्जेक्टिव्ह. ऑन टूचं दुसरं नाव काय आहे? सर्जेक्टिव्ह. ठीक आहे. ही थिअरी ऑलरेडी सर्वांना माहिती आहे. तर खूप डिटेलिंग नाही करत आहे, की वन वन म्हणजे काय? तसंही लाइक सेशनमध्ये समजून गेलंच असेल आत्तापर्यंत, की वन वन कोणता असतो आणि मेनी वन कोणता असतो. ओके. 3 सेशन आत्तापर्यंत पाहिले असतील, तर एखाद्या नवीन मुलाला पण तो समजला असेल, की वन वन कोणता, मेनी वन कोणता. तर न्यूमेरिकलवरती थोडंसं जास्त फोकस ठेवतो या आर्टिकलवरती. थेरॉटिकल एक्सप्लेनेशन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. हे असं मी अझ्युम करतो आता. ठीक आहे. फंक्शन इज डिफाइंड फ्रॉम रिअल नंबर टू रिअल नंबर. 3 क्वेश्चन आहे त्याचे. किती? 3 क्वेश्चन इन्क्लूड करतो आता इथे. फंक्शन इज डिफाइंड फ्रॉम रिअल नंबर टू रिअल नंबर. एफ ऑफ एक्स इक्वल टू ई रेज टू मॉड एक्स. अशा टाइपचं एक फंक्शन आहे. रिअल नंबर टू रिअल नंबर फंक्शन डिफाइंड आहे. ओके. आणि एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेज टू पॉवर मॉड एक्स. अशा टाइपचं फंक्शन आहे. तर आयडेंटिफाय टाइप ऑफ फंक्शन म्हणा. ठीक आहे. पहा आता काय टाइप ऑफ फंक्शन आपल्याला आयडेंटिफाय करायचं इथे या केसमध्ये. तर थोडंसं ग्राफ ड्रॉ केला तरी चालेल. किंवा लाइक विदाउट ग्राफ पण बेसिकली हा येऊ शकतो खरं तर तसं पाहिलं तर. तर रिअल नंबर टू रिअल नंबर म्हणजे इकडे काही टाकू शकता, इकडे काही रिअल नंबरमध्ये काही मिळालं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. समजा जर का मी इथे 1 टाकला, काय टाकला? 1 टाकला. 1 चा मॉड 1 ई रेज टू 1 इज ई. जर का मी 2 टाकला, तर ई रेज टू 2 बनेल. पण जर का मी -2 टाकला तर? -2 चा मॉड 2. करेक्ट. म्हणजे ई ई रेज टू 2च बनेल ना मग परत तो. याचा अर्थ फंक्शन हा मेनी वन आहे. काय हा? मेनी वन. मेनी वन आणून दाखवलेला आहे. मी रिपीट करतो. जर का मी इथे 3 टाकला, 3 चा मॉड 3 म्हणजे हा ई क्यूब बनेल, ई क्यूब. पण जर का मी इथे -3 टाकला, -3 चा मॉड हा 3 म्हणजे ई क्यूबच बनेल परत एक वेळेस. याचा अर्थ मेनी वन टाइपचा हा फंक्शन आहे. मेनी वन टाइपचा हा फंक्शन आहे. आणि हा मेनी वन इंटू टाइपचा फंक्शन आहे ऍक्च्युली. मेनी वन इंटू टाइपचा फंक्शन आहे. आता तुम्ही बोलाल इंटू का? इंटू का? बिकॉज याचा आन्सर निगेटिव्ह कधी येऊ नाही शकत. ओव्हरऑल फंक्शनचा जो आन्सर आहे हा निगेटिव्ह कधी येऊच नाही शकत. ई रेस टू पॉवर काही जरी कराल तरी आन्सर फायनल आन्सर निगेटिव्ह नाही येत. एक्सपोनेन्शियल फंक्शन बद्दल आयडिया असेलच ना. 2 रेस टू पॉवर 2 कराल 4 येईल, 2 रेस टू पॉवर 8 कराल बरोबर, भलतच मोठा काहीतरी येईल, 256 येईल, 256 येईल बरोबर. 2 रेस टू पॉवर -2 कराल तर 1 बाय 2 रेस टू पॉवर 2 होईल म्हणजे 1 बाय 4 होईल, 0.25 होईल. पण निगेटिव्ह थोडी ना होणार. 2 रेस टू एक्स हा जो फंक्शन आहे, एक्सचा पॉवर काही जरी कराल तरी तो निगेटिव्ह आन्सर कधीच तुम्हाला नाही देत. म्हणजे -100 करा चला. 2 रेस टू पॉवर -100 करा. काय बनेल तो मॅक्स टू मॅक्स? 2 रेस टू पॉवर 100 बनेल खाली जाऊन. सो 1 डिवाइड बाय अगदी खूप मोठा काहीतरी नंबर बनेल, इन्फिनिटी बनेल. चला. सो 1 बाय इन्फिनिटी 0.000000001 बनेल समजा. बट तो निगेटिव्ह आन्सर कधी देणार नाहीये. ओके. सो याचा अर्थ फंक्शन रिअल नंबर टू रिअल नंबर मध्ये डिफाइंड होता. म्हणजे -3 आन्सर येणे अलाउड आहे. येऊ शकतो. बट या केसमध्ये येत नाहीये. या केसमध्ये येत नाहीये. ओके. सो -3 चा प्रीमेज नाहीये. सो म्हणून फंक्शन काय असणार आहे? इंटू आणि मेनी वन का आहे ऑलरेडी आपण लाइक डिस्कस केलाच होता. हा फंक्शन काय आहे? तर हा इंटू टाइपचा फंक्शन आहे. मी याचा ना ग्राफ ड्रॉ करतो. म्हणजे इव्हन आपण हा पण एक पॉइंट स्टडी करू, की ग्राफ ड्रॉ करून पण पाहूया. तसं आन्सर तर आपण केलेलं आहे.
ग्राफ पाहू की ग्राफ एक्झॅक्टली याचा कसा असतो. ओके. तर जर का मी झिरो टाकेन, झिरो 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 ई रेस टू झिरो इज वन. ठीक आहे. सो जर का एक्सला मी झिरो टाकीन तर वायची व्हॅल्यू बनली वन. सो झिरोला वन बनलेला आहे. पण समजा जर का मी वन टाकीन, काय टाकीन, वन टाकीन, देन टू टाकीन, देन थ्री टाकीन. जर का मी इथे वन टाकीन, वन, तर ई रेस टू वन चा मॉड इज वन, सो ई बनतो तो. सो वन टाकला तर ई बनतो, टू टाकला तर ई स्क्वेअर बनतो, समथिंग असं काहीतरी बनतोय हा. टू टाकला तर ई स्क्वेअर, थ्री टाकला तर ई क्यूब बनतो, थोडासा आणखीन वरती चालला जातो. जर का मी इथे थ्री टाकीन ना, तर थ्रीचा मॉड हा थ्रीच आहे, म्हणजे ई क्यूब बनतो तो ऍक्च्युली. ईचा जो व्हॅल्यू आहे तो 2.71 असं एक नॉन टर्मिनेटिंग असतो. 2.7 ट्रीट करा तुम्ही त्याला. ठीक आहे. जर का मायनस वन टाकला तर, मायनस वन जरी टाकला तरी त्याचा मॉड केला तर प्लस वन असेल, म्हणजे ईच येईल ऍक्च्युली. सो याचा अर्थ मायनस वन जरी टाकला ओके तरी ईच येईल. म्हणजे वन टाकल्यानंतर जसा ई आला होता ना, तसा मायनस वन टाकल्यानंतर पण ईच येईल. मायनस टू जर का टाकला तुम्ही, मायनस टू, तर मायनस टू चा मॉड हा टूच येईल, म्हणजे ई रेस टू पॉवर टूच येईल. याचा अर्थ मायनस टू टाकला तरी ई रेस टू पॉवर टू म्हणजे वरतीच चालला जाईल तो. सो ग्राफ हा काइंड ऑफ असा म्हणतोय, बरोबर. आणि आपल्याला एक माहिती आहे, हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट असते. हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट असते फंक्शन वन वन आहे की मेनी वन चेक करण्यासाठी. वन वन किंवा मेनी वन चेक करण्यासाठी एक हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट म्हणून कॉन्सेप्ट असतो. कॉन्सेप्ट असा आहे की हॉरिझॉन्टल लाईन जर का दोन पॉईंट मध्ये किंवा तीन पॉईंट मध्ये किंवा एक पेक्षा जास्त पॉईंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल, अशा केसमध्ये फंक्शन हा मेनी वन असतो. म्हणजे समजा एखादा ग्राफ जर का तुम्हाला दाखवला, एखादा ग्राफ दाखवला आणि विचारलं की फंक्शन वन वन आहे की मेनी वन आहे. ओके, ग्राफ दाखवून विचारला की फंक्शन वन वन आहे की मेनी वन आहे. मग त्या केसमध्ये हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट तुम्हाला वापरायची आहे. हॉरिझॉन्टल लाईन जर का लाईक मोर दॅन वन पॉईंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल, तर अशा केसमध्ये फंक्शन हा मेनी वन टाईपचा फंक्शन असतो. लॉजिक याच्यामध्ये असं आहे की समजा ही वायची व्हॅल्यू लेट्स से फॉर एक्झाम्पल ई आहे. काय आहे तर ई आहे. म्हणजे एक्सची ही व्हॅल्यू टाकली तरी वायची व्हॅल्यू ई आली. ओके. आणि एक्सची ही व्हॅल्यू टाकली, समथिंग जी काय असेल ती, तरी मग वायची व्हॅल्यू ईच आली. बरोबर. म्हणजे एक्सला हा टाकला तरी ई आणि एक्सला हा टाकला तरी ईच येतोय. बरोबर. हॉरिझॉन्टल लाईन दोन पॉईंट मध्ये इंटरसेक्ट करतो, म्हणजे एक्सला हा टाकला तरी आन्सर इज ई आणि एक्सला काही वेगळा व्हॅल्यू टाकून पण आन्सर परत ईच बनतोय. याचाच अर्थ फंक्शन मेनी वन टाईपचा फंक्शन आहे. ओके. आणि हा फंक्शन इंटू आहे, जो आपण शोधलाच होता आता. तो या पॉईंट ऑफ व्ह्यू कन्व्हे करायचा की हा जो फंक्शन आहे त्याच्या व्हॅल्यूज अशा बनतात ऍक्च्युली. मग इथे पहा बरं, मायनस थ्री आहे की नाही खाली, किंवा मायनस टू आहे की नाही, किंवा मायनस फोर आहे की नाही. बरोबर. तर या व्हॅल्यू तर कव्हर होतच नाहीत फंक्शनचे. फंक्शनची व्हॅल्यू इथून इकडे बनत आहे. बरोबर. आता फंक्शनची व्हॅल्यू इथून इथे बनत असल्यामुळे हा फंक्शन इंटू आहे, कारण की त्याच्या सर्व व्हॅल्यू कव्हर होत नाहीयेत. अशा खूप साऱ्या व्हॅल्यूज आहेत ज्या कव्हर होत नाहीत, म्हणजे त्यांचा की प्री इमेज अवेलेबल नाहीये. सो फंक्शन इज इंटू. समजा तुम्हाला डोमेन विचारला या फंक्शनचा, तर तुम्ही रिअल नंबर बोलला पाहिजे, बिकॉज तुम्ही एक्सला काही टाका ना, काय फरक पडतोय. पण राहिला प्रश्न रेंजचा. जर का तुम्हाला या फंक्शनचा रेंज विचारण्यात आला, तर रेंज तुम्ही सांगितलं पाहिजे वन टू इन्फिनिटी. कारण की मॉडचा कमीत कमी व्हॅल्यू झिरो होऊ शकतो. ई रेस टू पॉवर झिरो कराल तर वन होऊ शकतो. सो रेंज याचा वन टू इन्फिनिटी बनणार आहे. काय बनणार आहे? वन टू इन्फिनिटी इन्क्लुडिंग वन. पण बनत आहे. कसा बनत आहे? झिरो टाकल्याने. झिरोचा मॉड झिरो. ई रेस टू झिरो वन. ओके. एक दोन क्वेश्चन आणखीन. ओके बस. दोन, लास्ट दोन. हा लाईक सिमिलर काइंड ऑफ क्वेश्चन आहे. ई रेस टू एक्स फंक्शन आहे आणि रिअल नंबर टू रिअल नंबर मध्ये फंक्शन डिफाईन्ड आहे मला. कुठे डिफाईन्ड आहे? रिअल नंबर टू रिअल नंबर. पहिले तर मी या एक्सपोनेन्शियल फंक्शनचा ग्राफ ड्रॉ करेन. y इज टू ई रेस टू एक्स. पॉझिटिव्ह रिअल नंबर टू पॉझिटिव्ह रिअल नंबर, याच्यामध्ये तो फंक्शन आहे. पण मी ग्राफ पूर्ण रिअल नंबरसाठी पहिले ड्रॉ करतो. जसं की मी झिरो टाकीन इथे. झिरो टाकला तर वन येईल. झिरो टाकला तर वन येईल. वन टाकला तर ई येईल. ठीक आहे. वन टाकला तर ई येईल. टू टाकला तर ई स्क्वेअर येईल. टू टाकला तर ई स्क्वेअर येईल, म्हणजे असं येईल. बरोबर. मायनस वन जर का टाकीन मी, ई रेस टू मायनस वन म्हणजे वन बाय ई. याचा अर्थ मायनस वन टाकीन तर वन बाय ई येईल. मायनस टू टाकीन, मायनस टू. ओके, तर वन बाय ई स्क्वेअर येईल, म्हणजे मायनस टू टाकीन तर वन बाय ई स्क्वेअर, म्हणजे वन बाय ई स्क्वेअर तर आणखीन कमी होतो काय. ई स्क्वेअर म्हणजे डिनॉमिनेटर वाढत असेल तर ओव्हरऑल गोष्ट कमी होते. सो ग्राफ हा त्याचा काइंड ऑफ असा येतोय, अशा टाईपचा. अशा टाईपचा ग्राफ येतोय. आता फंक्शन कुठे डिफाईन्ड आहे? फंक्शन रिअल नंबर टू रिअल नंबर डिफाईन्ड आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू
पॉझिटिव्ह रिअल नंबर, सॉरी, फंक्शन पॉझिटिव्ह रिअल नंबर टू पॉझिटिव्ह रिअल नंबर मध्ये डिफाईन्ड आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू म्हणजे डोमेन हा तुमचा पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि रेंज पण तुमची पॉझिटिव्ह असली पाहिजे. कोडोमेन पण तुमचा पॉझिटिव्ह असला पाहिजे. ओके, याचा अर्थ असा आहे की एक्सची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असली पाहिजे, कोडोमेन पण तुमचा पॉझिटिव्ह असला पाहिजे. कोडोमेन पण तुमचा पॉझिटिव्ह असला पाहिजे. सो ग्राफ तुम्हाला फक्त या एरियामधला पाहायचा आहे, या एरियामधला फर्स्ट क्वाड्रंट मधला. आणि आता फर्स्ट क्वाड्रंट मधला ग्राफ जर का तुम्ही पाहाल तर तुम्हाला अशी एक गोष्ट समजेल की हॉरिझॉन्टल लाईन जर का ड्रॉ कराल तर एकाच पॉईंट मध्ये इंटरसेक्ट होत असल्यामुळे फंक्शन हा 1-1 असणार आहे. मेरी वन टाईपचा फंक्शन हा नाहीये. आणि आता हा मुद्दा राहतो की हा ऑन टू आहे की इन टू आहे. जसं की इथे एक्सला मी 0 टाकला, वायची व्हॅल्यू 1 झाली. 0 टाकला, वायची व्हॅल्यू 1 झाली. ओके, तर 0.5 व्हॅल्यू कशी होणार आहे तुम्ही सांगा ना. वायची व्हॅल्यू 0.5 होऊ शकते का? नाही होऊ शकत. वायची व्हॅल्यू ही 0.5 होऊ शकते का? तर नाही होऊ शकत. ठीक आहे. तर वायची व्हॅल्यू 0.5 नाही होऊ शकत. कारण की फंक्शनचा जो व्हॅल्यू आहे तो 1 पासून इन्फिनिटी पर्यंत गेलेला आहे. तशी वायची व्हॅल्यू 0.5 होते, बट कुठे होते? एक्सची ही व्हॅल्यू टाकाल निगेटिव्ह, तर मग वायची व्हॅल्यू 0.5 होते. बट एक्सची निगेटिव्ह व्हॅल्यू टाकणे अलाउड नाहीये. का? कारण की डोमेन हा पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे. निगेटिव्ह टाकणे अलाउड नाहीये. बर, कोडोमेन मध्ये पॉझिटिव्ह रिअल नंबर अलाउड आहे. याचा अर्थ कोडोमेन मध्ये 0.5 अलाउड आहे. 0.5 येऊ शकतो, बट येत नाहीये. का? कारण की एक्सच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू टाकल्यानंतर वायच्या व्हॅल्यू 1 पासून स्टार्ट होतात. मग 0.5 होणार नाहीये. सो 0.5 ही अशी व्हॅल्यू आहे ज्याचा प्रीमेज येणार नाहीये. आता प्रीमेज येणार नाहीये याचा अर्थ तो इंटू टाईपचा फंक्शन आहे. कोणत्या टाईपचा फंक्शन आहे? इंटू टाईपचा फंक्शन आहे. लास्ट समय हा सोपा आहे. रिअल नंबर टू रिअल नंबर फंक्शन डिफाइंड आहे. रिअल नंबर टू रिअल नंबर फंक्शन डिफाइंड आहे. ग्राफ ड्रॉ करायचा आहे वाय इज टू एक्स क्यूबचा. वाय इज टू एक्स क्यूब हा फंक्शन आहे. 0 टाका चला. ओके, एक्सला 0 टाका, वायची व्हॅल्यू 0. एक्सला 1 टाका, 1. 2 टाका, 2. 3 टाका, 27. सॉरी, 1 टाका, 1. 2 टाका, 8. 3 टाका, 27. -1 टाका, -1. -2 टाका, -8. -3 टाका, -27. सो जो ग्राफ आहे क्यूबचा तर तो अशा टाईपचा ग्राफ बनतो. ठीक आहे. आता सांगा 1-1 की मेनी वन. 1-1 की मेनी वन साठी हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट. हॉरिझॉन्टल, 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 हॉरिझॉन्टल. ओके, सो क्लिअर आहे एकदम की फंक्शन काय बनलाय? 1-1 टाईपचा फंक्शन बनलाय. राहतो प्रश्न ऑन टू की इन टू. ऑन टू साठी इथे जे कोणी आहे प्रत्येकाचा प्रीमेज असला पाहिजे. पण नोटीस करा तुम्ही, हा जो फंक्शन आहे मायनस इन्फिनिटी पासून प्लस इन्फिनिटी पर्यंत जात असल्यामुळे ओके, जाते वेळी तो हर एक व्हॅल्यू कव्हर करत जातोय. म्हणजे इथे जे काही एलिमेंट तुम्ही लिहाल, सॉरी, इथे जो कोणता एलिमेंट तुम्ही लिहाल, हर एक एलिमेंट मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी कव्हर होत जात असल्यामुळे, हर एक एलिमेंट कव्हर होत असल्यामुळे तर प्रत्येकाचा प्रीमेज तुम्हाला मिळणार. समजा तुम्ही म्हणलं 7 आणून दाखवा, तर मी काय करीन? वाय एक्सिस वरती 7 वरती जाईन. बरोबर, 7 वरती जाईन आणि असं ड्रॉ करेन आणि मी म्हणेन एक्सला हे असं टाका, म्हणजे वायची व्हॅल्यू 7 येईल. करेक्ट, म्हणजे 7ला इमेज आहे असं मला कन्व्हे करायचं. तर मला हे कन्व्हे करायचं की हर एक एलिमेंट जो तुम्ही इथे डिमांड कराल, प्रत्येकाचा प्री इमेज असल्यामुळे फंक्शन जो आहे ऑन टू टाईपचा फंक्शन आहे. कोणत्या टाईपचा फंक्शन आहे हा? ऑन टू टाईपचा फंक्शन आहे. ठीक आहे. सो मला वाटतं सेशन इथे थांबवतो मी. हे जे लेक्चर्स होते हे थोडेसे थेरॉटिकल होते. लाइक तसं ऑफलाईन मध्ये जे शिकलं आहे तुम्ही, तेच थोडंसं डबल तुम्हाला शिकायला इथे मिळालेलं आहे. आता इथून पुढचे जे 2 सेशन्स आहेत आणखीन, ओके, तर त्यामध्ये फक्त आणि फक्त डाउट डिस्कशन आहे. त्याच्यामध्ये काही थेअरी वगैरे एक्सप्लेन करण्यात येणार नाहीये. डायरेक्टली क्वेश्चन्स लाइक इथे ऑलरेडी क्वेश्चन लिहून ठेवलेले असतील आणि त्याचे फक्त सोल्युशन्स डिस्कस करायचे. ओके, तर ते थोडेसे इंटरेस्टिंग सेशन्स तुम्हाला कदाचित फील होतील. बिकॉज काही मुलांना कदाचित हे डबल वाटत असेल. का आता लाइक क्लासमध्ये 100 मुलं असतील, समजा 100 मधून 10 मुलांना क्लासमध्ये जे हे शिकवलं होतं, तर त्यावेळी तिथलं तेच समजलेलं असतं. ओके, बट तरी एक मेजॉरिटी ऑफ क्राउड असतो असा 60, 70, 80 स्टुडंट्स. ओके, की ज्यांना मे बी डबल शिकण्याने लॉंग रन मध्ये त्याचा थोडासा फायदा होतो. लॉंग रन मध्ये चांगल्या पद्धतीने लक्षात राहतं किंवा ऑफलाईन मध्ये फर्स्ट अटेम्प्ट ऑफ लर्निंग मध्ये एखाद दुसरी गोष्ट कमी समजली असते, जी की आता ती थोडीशी दुरुस्त होते. फर्स्ट अटेम्प्ट ऑफ लर्निंग मध्ये असं कोणता लाइक आर्टिकल ठेवला नाही पाहिजे की जो तुम्हाला समजलेला नाहीये. खूप टाइम आहे आणखीन पूर्ण जर्नीसाठी. तर जी कोणती गोष्ट समजली नाही ती लाइक व्हिडिओ पाहून किंवा थोडंसं आणखीन विचार करून किंवा टीचरला पर्सनली विचारून, ओके, तर ती अर्ली फेज मध्येच कव्हर करायला थोडंसं बरं पडेल.
ते जर्नीमध्ये. ठीक आहे चलो. सो मला वाटतं सेशन थांबवू मी इथे. ओके.